जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत। निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि मंडळी त्या अनुषंगाने आम्ही अनेक ठिकाणं तुम्हाला दाखवलेली आहेत। त्या ठिकाणी आता खूप गर्दी वाढू लागलेली आहे असं त्या ठिकाणची लोक आम्हाला फोनद्वारे म्हणा किंवा पत्राद्वारे आम्हाला सांगत आहे, ज्याचा खूप आम्हाला आनंद होत आहे। मुळात अतिशय सहज साध्य किंवा सकारात्मक प्रयोग आपण ह्या जनता दरबारमधून दाखवत आहोत। हे सगळेजण तुम्ही हे प्रयोग बघताय, तिथे जाऊन तपासून बघताय आणि आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ही जी माहिती आहे ना, या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे। त्याच अनुषंगाने मंडळी, तुम्हीही तुमच्या अवतीभोवती जर का नजर टाकलीत ना, तर अशा प्रकारचे अनेक सकारात्मक प्रयोग तुमच्या निदर्शनास येतील। तेही तुम्ही जाणून घ्या, तसे प्रयोग तुम्ही आमच्यापर्यंतही पोचवा। मुळात आपण सगळ्यांनी एकमेकांशी संवाद साधणं अतिशय आवश्यक आहे। एकमेकांवरती आपण विश्वास टाकायला पाहिजे, त्यातूनच आपल्या सगळ्यांचं जगणं सहज साध्य किंवा सुकर होणार आहे। आपण जर का एकमेकांना मदत केली ना मंडळी, तरच या पुढच्या कालखंडामध्ये आपण सगळेजण टिकून राहणार आहोत। म्हणूनच आपण सगळ्यांनी मदत तर करायला पाहिजेच, त्याचबरोबर वस्तुनिष्ठ विचारही करायला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे। त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा। त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार। जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना तो माहिती सुद्धा आहे। जसं जगामधलं एक नवीन आश्चर्य घडवलं गेलेलं आहे भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीच्या रूपाने। ही जी महाकाय मूर्ती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 108 फूट उंच अखंड पाषाणामध्ये कोरलेली ही मूर्ती आहे आणि जगातलं हे नवीन आश्चर्य जे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडवलं गेलेलं आहे। मुळात अहिंसेचं महात्म्य जगाला सांगण्यासाठी ही स्टॅच्यू अहिंसा ही निर्माण करण्यात आलेली आहे। भगवान ऋषभदेव जे जैन समाजाचे पहिले तीर्थंकर आहेत, यांची ही मूर्ती आहे। 108 फूट उंच अशी ही अतिशय महाकाय अशी ही मूर्ती आहे आणि ही अखंड पाषाणातून कोरण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या या मांगीतुंगी या पर्वतावर। त्याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत। भगवान ऋषभदेवांची ही महाकाय मूर्ती नेमकी कशी साकारली असेल, म्हणजे त्यामागचं नेमकं इंजिनिअरिंग काय आहे, शास्त्र काय आहे, तंत्र काय आहेत, आराखडे काय आहेत, डिझाईन काय आहेत, किंवा वेगवेगळ्या टेस्ट त्यांनी कशा केल्या असतील, किंवा त्यांची आजवरची ही जी वाटचाल आहे ना त्यामधले त्यांचे अनुभव काय आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। अतिशय इंटरेस्टिंग असाच हा आपला आजचा भाग आहे। ह्या मागचं तात्पर्य एकच आहे की मांगीतुंगीला जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ निर्माण होत आहे। निश्चितपणे नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर पर्यटनाच्या दृष्टीने एकूणच फार चांगल्या संधी उपलब्ध आहेत। विशेषतः हे त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, शनी शिंगणापूर हे एक चांगलं सर्किट आहे। आता त्यामध्ये आपण मांगीतुंगी आणि सप्तशृंगीगडाचं जर ॲडिशन जर झालं तर एक फार उत्कृष्ट असं एक पर्यटनाचं सर्किट नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये तयार होऊ शकतं आणि किंबहुना त्या पद्धतीनं कुंभमेळ्याच्या दरम्यानमध्ये तसा आमचा प्रयत्नही झाला होता आणि त्याचा प्रतिसादही फार चांगल्या पद्धतीनं त्याला मिळालेला आहे। ऐतिहासिकदृष्ट्या तो जैन लोकांचा पूर्वीपासूनच आणि मोठा आणि महत्त्वाचा स्थान आहे। त्यामध्ये ते ज्यांचे जैन धर्मगुरू आहेत त्यांनी ह्याला अधिक महत्त्व मिळावा आणि त्यांची जे काही कल्पनेतून आणि त्यांची जे काही प्रेरणेतून जी मूर्तीची स्थापना आणि साकारण्याचं काम चालू आहे आणि ती मूर्तीची प्रेरणा आणि त्या मूर्तीला पाहण्यासाठी जगभरातले लोक तिथे येतील। पहिले तीर्थंकर जे आहेत ऋषभदेव, त्यांची 108 फुटाची एकसंध बेसॉल्टच्या स्टोनमध्ये दगडामध्ये एकसंध अशी 108 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि ही फार मोठं असं एक भविष्य काळामध्ये धार्मिक स्थळासोबतच एक पर्यटन स्थळ, कारण ही आज देशातली सर्वात उंच अशी ही मूर्ती असणार आहे। या ठिकाणी आजही आपण ह्या शिखरांवर जर गेलात तर इथं साधारणतः 6व्या शतकात कोरलेल्या काही पुरातन मूर्त्या आणि गुफा आज देखील आपल्याला बघायला मिळतील। आधीपासूनच लोक म्हणजे भाविक जे आहेत या ठिकाणी व्हिजिट करतात।
मंडळी, कुठल्याही ठिकाणी पर्यटन आलं ना की त्या भागाचा विकास नक्की होतो. एक प्रकारची उलाढाल तिथे नक्कीच होत असेल आणि मांगीतुंगीलाही हेच घडते. मुळात मांगीतुंगी हा मागासलेला किंवा अविकसित असाच हा भाग आहे, पण सध्या मात्र इथे प्रचंड प्रमाणामध्ये उलाढाल सुरू झालेली आहे. राज्य शासनाने त्याला बा वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे आणि बा वर्गासाठी जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्तही मोठ्या प्रमाणात इथे कामे मंजूर केलेली आहेत. शासनाच्या माध्यमातून त्याचा एक सविस्तर असा आराखडा आपण तयार केला होता आणि या आराखड्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता 40 कोटी रुपये जे आहेत ते त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जी शिखर समितीची बैठक झाली त्यामध्ये तो 40 कोटी रुपयाचा आराखडा त्या क्षेत्र परिसराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत विविध जे कामं आहेत ते आपण सध्या करतो आहे. 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये जो महामस्तकाभिषेक सोहळा जो होतो आहे त्या अनुषंगानं सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे जे पर्यटक येतील त्या पर्यटकांना सुविधा देण्याचा शासनाचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी असणार. मांगीतुंगी ह्या स्थळाला पौराणिक महात्म्य सुद्धा आहे. मुळात याला मोक्षभूमी असंच म्हणतात. मांगीजी तुंगीजी ही जी काही जुळी शिखरं आहेत या ठिकाणी अनेक कोट्यावधी जैन धर्मीय जे आचार्य होते त्याच्यात आपल्या मायथॉलॉजिकल फिगर्स पण आहेत. त्यांना मोक्ष मिळाला, मग याच्यात सुग्रीव ग्रीव अशी मान्यता मायथॉलॉजिकली आहे. मांगीतुंगी हे दिगंबर जैन समाजाचं दुसऱ्या क्रमांकाचं तीर्थस्थान आहे. त्यामुळे इथे सतत भाविकांची वर्दळ असतेच. या स्थानावरती मांगी पर्वतावर ऋषभदेवांची मूर्ती साकारावी ही प्रेरणा ज्ञानमती माताजींना मिळाली. महानुभाव, मांगी तुंगी में ऋषभगिरी नाम की जो पहाड़ी है उस पर भगवान ऋषभदेव की 108 फुट की प्रतिमा जो प्रकट हुई है वो किसके निमित्त से, किसकी प्रेरणा से? विश्व विभूति ज्ञानमती माता जी की यह महिमा है. सन 1996 के चातुर्मास की गरिमा है. उनकी ही प्रेरणा का प्रतिफल सम्मुख आया है. हम सब मांगी तुंगी जाएंगे. ये मांगी तुंगी पर्वत, यहाँ पर इतनी ऊंची पहाड़ी, और जो सन 96 में मेरा चिंता चल रहा था कि इस पहाड़ी पर पूर्व दिशा की मुख करके, जहाँ उगते ही सूर्य अपनी किरणों से भगवान के चरणों का प्रक्षालन करे, ऐसी पूर्व दिशा को मुख करके, और भगवान ऋषभदेव युग सृष्टा आदि ब्रह्मा भगवान ऋषभदेव उनकी 108 फुट मूर्ति का निर्माण हो तो कितना सुंदर होगा. विश्व के लिए, सारे भारत ही नहीं विश्व के लिए एक अहिंसा परमो धर्म. आणि मग ह्या साऱ्या भक्तांनी निश्चय केला आणि मांगी पर्वतातून महाकाय भगवान ऋषभदेवांची मूर्ती साकारली गेली. आणि हे आश्चर्य, आता हा मांगी पर्वत बघा, इथे यांनी अखंड शिळा शोधली. मुळात या भागापर्यंत येणं जिकिरीचं होतं. साधारणपणे 1996-97 सालापासून ह्या कामाला आरंभ झाला. सर्व परवानग्या मिळून 2002 मध्ये इथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 1996 के बाद इस पर्वत के ऊपर, मांगी तुंगी पर्वत के ऊपर प्रतिमा बनाने के लिए हमने सरकार से परमिशन ली है. फॉरेस्ट डिपार्टमेंट से हमने परमिशन ली है. परमिशन लेने के बाद सन 2002 में हमने शिला पूजन किया. पिछले 13-14 वर्ष से लगातार पहाड़ को काट करके शुद्ध पाषाण निकालने का कार्य किया गया. ऊपर का पहाड़, आजू बाजू का पहाड़ जो था उसको हमने निकाला है और बीच से, जैसे किसी के पेट से बालक जन्म लेता है, ऐसे ही पर्वत के बीच से शुद्ध पाषाण निकाल करके और इसमें 108 फीट के भगवान का निर्माण करने का कार्य किया गया. त्याच अनुषंगाने मंडळी, आता मूर्ती दगडामध्ये कोरण्यासाठीची जी शास्त्रशुद्ध माहिती आहे ना ती सगळी आपण करून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा शिल्प दगडामध्ये कोरायचं असतं ना तेव्हा ह्या दगडाचं विविध प्रकारे परीक्षण केलं जातं. ह्या परीक्षण करण्यासाठी असं असतं मॅडम की ह्या दगडाचा ह्याच्यामध्ये होल पाडावं लागतं. तर ते होलच्या निघालेले दगड वरवंटासारखा असतो, त्यामध्ये त्याच्या
उंची घेऊन त्याच्यामध्ये क्रॅक असेल 3 इंचामध्ये तर 40 फुटाला किती होईल अशा एक तऱ्हेचा टेस्ट आहे. हर एक तऱ्हेचा टेस्ट ह्याच्यामध्ये असतं दगड परीक्षणामध्ये, ते आम्ही सगळे केलेले. या परीक्षणामधून दगडामध्ये भेगा आहेत का हे समजतं, पण मुळात मूर्ती कोरण्यासाठी कुठल्या प्रकारचा दगड आवश्यक असतो हेही जाणून घेऊया. तो हार्ड असणे म्हणजे त्याच्यामध्ये लाईफ वाढतो, नरम असणे म्हणजे लवकर मूर्ती तयार होतो, लवकर तयार केलेलं लवकर जातं. ह्यासाठी जास्तीत जास्त हार्ड घ्यायचं आणि ते हार्ड असलेले दगडाला कोरण्यासाठी खूप मेहनत लागते. हां, मग आम्ही ते हार्डच दगड घेतले. हे ब्लॅक बेसॉल्ट आहे, सह्याद्रीचं लाईन आहे, पर्वताची रांगा आहे त्यातलं ही लाईन आहे. ह्याच्यामध्ये ब्लॅक बेसॉल्ट 90% आहे. हे सगळं बघितल्यानंतर मनामध्ये असा विचार येऊ शकतो की पूर्वीच्या काळी ज्या लेण्या कोरलेल्या आहेत तेव्हा हे दगडाचं परीक्षण कसं करत असतील. तेव्हा सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धती या दगडाच्या परीक्षणासाठी होती. जसं दगडावरती घण मारला जायचा, मग दगडाचा नेमका किती भुगा येतो याच्यावरती हे सगळं समजून घ्यायचे. किंवा घण मारल्यानंतर घण जर का उलटा आपल्या अंगावरती आला ना तर तो दगड अतिशय कठीण आहे असं समजलं जायचं आणि अशा कठीण दगडामध्ये मूर्ती कोरल्या जायच्या. सध्याच्या कालखंडामध्ये मात्र दगडाच्या परीक्षणासाठी निरनिराळी तंत्र वापरली जातात. अगदी एक्सरे मशीन सुद्धा वापरलं जातं, म्हणजे दगडाच्या प्रत्येक फुटाचा एक्सरे काढला जातो आणि मग आतली दगडाची रचना नेमकी कशी आहे हे त्यातून जाणून घेतलं जातं. मंडळी, या एक्सरे मशीन हे खूप खर्चिक असतं, म्हणजे इथे 8 ते 10 कोटींचा खर्च सांगण्यात आला आणि एवढा खर्च करणं शक्य नव्हतं. यासाठी या लोकांनी विविध उपाय योजले. त्यामध्ये त्यांनी दगडामध्ये भेगा आहेत का नाही हे तपासण्यासाठी केरोसिन टेस्ट घेतली. म्हणजे यांनी नेमकं काय केलं तर या पर्वतावर यांनी विशिष्ट ठिकाणी जो दगड शोधलेला होता ना त्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या भागाचं कटिंग केलं आणि 150 फूट उंच, 50 फूट रुंद आणि 65 फूट जाडीचा प्रशस्त चौकोन तयार केला आणि त्याच्यावरती सरळ केरोसिन ओतलं आणि मग त्यांना समजलं दगडामध्ये भेगा आहेत का नाही. यामागचं शास्त्र असं आहे की जर का दगडामध्ये भेगा असतील ना तर केरोसिन पहिल्यांदा त्या भेगांमध्ये जाऊन बसतं आणि नाहीतर ते वाळून जातं. अशा प्रकारची ही टेस्ट आहे. हे चौकोन दगड आम्ही काढलं पेडेस्टल पहिला, त्या पेडेस्टलवरती रॉकेल वतलं. तर ते रॉकेल वतल्याने त्याच्यामध्ये तिथं क्रॅक आहे तिथं रॉकेल पहिल्यांदा जातो, त्या म्हणजे बाकीचं सगळे वाळून जातो. वाळून गेला तर समजायचं की हे सगळे हार्ड राख आहे, की म्हणजे ह्याच्यामध्ये पदर नाही किंवा लेअर नाही किंवा क्रॅक नाही हे कळतं. केरोसिनच्या या टेस्ट नंतर पुन्हा एकदा या दगडामध्ये भेगा आहेत की नाही हे बघण्यासाठी यांनी एक सहज सोपा मार्ग निवडला आणि त्यांनी अष्टगंधाची टेस्ट घेतली. अष्टगंध आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजेमध्ये आपण वापरतो. या अष्टगंधाचा त्यांनी लेप तयार केला आणि त्यांनी या 150 फुटाचा हा जो स्तंभ तयार केला होता त्याच्यावरती पुन्हा एकदा टाकला आणि मग त्यातून त्यांच्या लक्षात आलं की हा जो पाषाण आहे हा अभंग आहे. कारण अष्टगंध हे या भेगांमध्ये जाऊन बसतं आणि मग तिथे ते वाळत नाही. अष्टगंध जर का संपूर्णपणे वाळलं तर त्या दगडाला अजिबात भेगा नाही आहेत अशी ती टेस्ट आहे. अष्टगंध हे कपाळावर लावायचे गंध असतो, त्याच्या पाणी घालून रबडा करून म्हणजे आंबीलसारखं करून ते वतलं की तिथं क्रॅक आहे ते लवकर वाळत नाही आणि क्रॅक नाही आहे तिथं लगेच वाळतो. हे एक टेस्ट आहे, म्हणजे लोकल टेस्ट आहे. मुळात हा जो 150 फुटी यांनी स्तंभ काढला याच्या आजूबाजूचा जो डोंगराचा भाग काढायचा होता ना हे काम अतिशय जिकिरीचं होतं. अर्थात दगड कापण्यासाठी त्यांनी इथे निरनिराळी मशीन्स सुद्धा वापरली. त्यामध्ये वायरचं हे जे मशीन आहे हे आपण बघू शकता की याचं व्हील आत्ता आडवं फिरते. मुळात याचं व्हील उभं फिरत असतं आणि उभ्या पद्धतीने तिथे दगड कापले जातात. पण इथे यांना आडवे सुद्धा दगड कापायचे होते म्हणून यांनी चक्क या मशीनमध्ये सुधारणा करून हे व्हील त्यांनी आडवं करून घेतलं आणि दगड कापले. इथे हे जे आपण सगळे दगड किंवा खडक बघतोय ना हे सगळे बेसॉल्टचे आहेत, अतिशय कठीण असतात आणि त्याच्यामुळे हे खडक काढण्यासाठी यांना वेगवेगळी तंत्र वापरायला लागली. त्यातच त्यांनी चीनहून आयात करण्यात आलेली एक विशिष्ट प्रकारची माती वापरली, त्याला सिनोक्रॅक असं म्हणतात. ही माती या खडकांवरती किंवा या खडकांमध्ये काही भेगा असतील तर त्या भेगांमध्ये ही जर का माती टाकली ना तर त्या भेगा रुंदावून तो खडक काढणं सोपं जातं, अशी ती माती आहे. मंडळी, हा जर का तुम्ही मांगी पर्वत बघितलात ना
तर या पर्वताचे अक्षरशः असे दगडाचे स्लाइसेस इथे यांना काढायला लागले आणि त्यासाठी यांनी वेगवेगळी तंत्र वापरली. अतिशय कठीण असंच काम होतं, कारण हे बेसॉल्टचे अतिशय कठीण असेच हे दगड आहेत. ह्यासाठी इथे CR पाटलांनी बलून थेरपी वापरली. बलून म्हणजे काय की त्यांनी रबराचे महाकाय फुगे, अगदी 10-10 फुटाचे 5-5 फुटाचे असे वेगवेगळ्या आकाराचे त्यांनी हे बलून आणले रबराचे. त्याच्यामध्ये त्यांनी रितसर हवा भरली आणि मग जिथे कुठे क्रॅक दिसत असेल त्या क्रॅकमध्ये यांनी हे बलून तिथे त्यांनी फिट केले. हवेच्या प्रेशर देऊन देऊन शेवटी त्यांनी ते स्लाइस त्यातून काढले. अशा प्रकारची एक सुंदर आणि वेगळीच थेरपी जी आपण सगळ्यांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. बलूनला आम्ही रबराचा पिशवी तयार केली. बलून म्हणजे तो मोठे मोठ्या साईजच्या, तर त्याच्यामध्ये नोझल लावलेला आहे. त्या नोझलमध्ये हवा भरणे, जसा तो फुगा फुगेल तसा तो दगडाचा प्रेशरने तो दगड पुढे सरतो. म्हणजेच मंडळी 600 टनांचा दगड इथे फोडण्यात आलेला आहे आणि हा 600 टनाचा दगड फोडण्यासाठी 20 माणसं जर का लावली असती तर 2.5 वर्ष लागली असती. पण या बलून थेरपीमुळे अल्पावधीमध्ये यांनी हा सगळा दगड काढला. हे आपण सगळ्यांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या थेरपीचा आपण अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने आता पुन्हा आपण ह्या मूर्तीकडे वळूया. तर मंडळी, या साऱ्यांनी 150 फुटी उंचीचा हा कॉलम यांनी तयार केला. याच्यावरती 120 फूट उंचीचं कापड घेतलं, त्याच्यावरती त्यांनी या मूर्तीची आउटलाईन काढली आणि मग हे कापड या शिळेवरती चिकटवण्यात आलं आणि मार्किंग करण्यात आलं. मूर्ति कलाकार हूँ, मूर्ति की ड्राइंग मेरा हाथ से की, काम हमारा हाथ से होया. जो कारीगर मूर्ति का जो भी कारीगर है सब हमारा गांव से मकरना से लाके मूर्ति तैयार कराई. मंडळी, भगवान ऋषभदेवांची ही 108 फूट उंचीची जी महाकाय मूर्ती आहे ना, याची मोजमापं नेमकी निश्चित कशी केली असतील असाही प्रश्न पडावा. त्यासाठी जैन धर्मग्रंथांचा आधार घेण्यात आला. म्हणजे चेहरा 12 फुटाचा, केस 5 फुटाचा, गळा 4 फुटाचा, नाक 4 फुटाचा, कान 14.5 फुटाचा, छाती 36 फुटाचा. त्यानंतर या हेतून केसापासून नाभी 54 फुटापर्यंत, नाभीपासून पायाच्या अंगठा 54 फुटापर्यंत, हे असे प्रत्येक अवयवाचा मेजरमेंट त्यांनी दिलेले होते. तसं आम्ही रंगाने आखली आणि त्याप्रमाणे हे कापायचं काम सुरू झालं. म्हणजे ह्या आता पूर्णत्वाला आलेलं आहे. बोट, पाय 4.5 फूट जाडी आहे पायाची, म्हणजे मागच्या बाजूला, आणि 14.5 फूट लांबी आहे पायाची पंजाची. आणि हे सगळ्या मेजरमेंट माताजीकडून मिळाले. ही मूर्ती साकारण्यासाठी 25 मूर्तिकार सतत कार्यरत होते. आज तो हमारा मन खिल रहा है कि आपने इतना बड़ा काम कर दिया. आपके हाथ से अभी मूर्ति अच्छी लग रही है, बहुत सुंदर लग रही है. मंडळी, आता ही महाकाय मूर्ती तयार झालेली आहे आणि ह्या मूर्तीचा पंचकल्याणक सोहळा आणि महामस्तकाभिषेक सोहळा 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान या मांगीतुंगी पर्वतावरती होणार आहे. कि ये पाषाण से भगवान बनाने की क्रिया है. ये बहुत महत्वपूर्ण क्रिया होती है. इनको हम बहुत बारीकी से और इनका अध्ययन करके, क्योंकि हम जो मूर्ति के अंदर अभी तक ये पाषाण है, आज तक भले ही आप इसे मूर्ति के रूप में देखते हो, लेकिन जब तक इसके अंदर प्राण प्रतिष्ठा मंत्र और सूर्य मंत्र आरोहित नहीं हो जाता है, जब तक इसके अंदर अतिशय नहीं प्रकट होता है. ये अतिशयकारी जब ही होती है जब प्राण प्रतिष्ठा होती है. म्हणजेच मंडळी, मूर्ती आता तयार झालेली आहे आणि त्याची प्राण प्रतिष्ठा किंवा ह्या मूर्तीमध्ये प्राण प्रस्थापित करायचे आहेत आणि त्यासाठी जगभरातून अनेक भाविक मांगीतुंगी पर्वतावरती येऊ लागलेले. लेकिन आज इतने बड़े महाजिनविम की प्रतिमा प्रकट हो गई है यहाँ पर पर्वत पर 108 फीट के अखंड पाषाण शिला में. तो मैं समझता हूँ कि पूरी दुनिया के लोग यहाँ पर आएंगे कि ये क्या प्रतिमा है. वो आएंगे जब तो उनको अहिंसा का संदेश प्राप्त होगा, भगवान ऋषभदेव की वीतरागता का संदेश प्राप्त होगा, धर्म की बातें सीखने को मिलेगी. परम पूज्य का ज्ञानी ज्ञानमती माता जी का जीवन में सबसे बड़ा कार्य हुआ है तो वह मांगीतुंगी में इस प्रतिमा का निर्माण. इस प्रतिमा की पंचकल्याणक में देश विदेश से लाखों लोग आएंगे. जगातून इव्हन अमेरिकेतून त्यासाठी एन्क्वायरी येत आहेत की कसं यायचं आहे, हा प्रोग्राम कधी आहे. आणि या निर्मितीतून तिथे पर्यटनास मोठा वाव मिळाला आहे. या भागाचा विकास यापुढे निश्चित होणार आहे. हा आगळा वेगळा सोहळा आहे, एवढा मोठा सोहळा आहे
देशातील सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला सोहळ्याला उपस्थित राहावे. जैन धर्मियांनी नव्हे तर सर्व समाजांनी महाराष्ट्रातल्या, आणि मी तर हे म्हणेन की महाराष्ट्रातलं हे एक एलोरा अजंतासारखं एक स्थळ निर्माण होणार आहे. खरंच अतिशय आगळा वेगळा भव्य दिव्य असाच हा सोहळा आहे आणि त्यासाठी शासन प्रशासन खूप मेहनत घेत आहे. अखंड पाषाणातली भगवान ऋषभदेवांची असलेली मूर्ती हे देखील भाविक आणि पर्यटकांच्या दृष्टीने एक अनोखं स्थान आता उदयाला आलं आहे आणि त्याचा महामस्तकाभिषेक सोहळा आता नजीकच्या काळात होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी ह्या स्थानाचा आणि आपले जे देव आहे त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि ह्या स्थानाला एवढं नैसर्गिकदृष्ट्या एवढं सुंदर स्थान आहे आणि धार्मिकरित्याही तिथे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व भावना म्हणजे धार्मिक भावनाचे परिपूर्ण तो स्थळ आहे. म्हणून आपण सर्व तिथे यावा आणि आल्यानंतर तिथले जे काही वातावरण आहे, तिथली जे काही भावना आहे, तिथलं जे काही एक फिलिंग आहे त्याचा आपण सर्वांनी अनुभव घ्यावा. आणि प्रशासन आपले सर्वांची सेवेमध्ये तत्पर आहे. साल्हेर, मुल्हेर आणि मांगीतुंगी हे असं चांगलं एक तिथं त्या ठिकाणचं एक भविष्यामध्ये साहसी पर्यटन म्हणूनही आपल्याला त्या दृष्टीने त्याचा विकास करता येऊ शकेल. आणि त्या भागात असणारा जो आदिवासी तरुण वर्ग आहे त्याच्यासाठी निश्चितपणे याच्यातनं रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत. आपल्या या सुंदर जगातून हिंसा नष्ट व्हावी, विश्वशांती निर्माण व्हावी म्हणूनच आता सारेजण भगवान ऋषभदेवांच्या या महाकाय मूर्तीला किंवा स्टॅच्यू ऑफ अहिंसेला सारेजण साकडं घालत आहेत. पंच कल्याण रचाएंगे, मांगी तुंगी जाएंगे, वहाँ पंच कल्याण रचाएंगे. मांगी तुंगी तीर्थ से आमंत्रण आया है, हम सब मांगी तुंगी जाएंगे, मांगी तुंगी तीर्थ से. त्याच अनुषंगाने मंडळी जागतिक दर्जाचं हे जे पर्यटन स्थळ मांगीतुंगीला निर्माण होत आहे त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला की तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. याच्यावरती तुम्ही तुमचे विचार किंवा सूचना आम्हाला कळवू शकता. मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. हां, मात्र हे पेज जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. खूप सारी माहिती आम्ही या पेजवरती दिलेली आहे. जसं आपलं पुस्तक आहे ते पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं जनता दरबार भाग 1 या पुस्तकाविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. आमचे संपर्क नंबर, पत्ते या पेजवरती आम्ही दिलेले आहेतच. जनता दरबारची वेबसाईट आहे, तिला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. त्याचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही आपण भेट देऊ शकता. मंडळी, यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे ज्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हे तुम्ही जाणून घ्या. आणि 150च्या वर आपले एपिसोड आम्ही ह्या यूट्यूबवरती लोड केलेले आहेत. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आम्ही तयार केलेला आहे जो फेसबुकवरती आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणामध्ये दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही वैविध्यपूर्ण तर आहेच, त्याचबरोबर ही विश्वासार्ह सुद्धा आहे आणि ह्या माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांना होतो आहे. आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे. हां, मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या नातलगांना, कुटुंबियांना, मित्रमंडळींना जनता दरबारमध्ये सामील व्हायला सांगा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.